फक्त एका एकादशीच्या दिवशी केलेल्या छोट्याशा सेवेमुळे एका गरीब भक्ताचे संपूर्ण जीवन बदलले. पण त्याने असे कोणते धार्मिक कर्तव्य केले होते, ज्यामुळे भगवान विष्णू स्वतः त्याच्या स्वप्नात प्रगट झाले? ही कथा प्रत्येक भक्ताने नक्की ऐकावी. एका छोट्याशा गावात सयाजीराव नावाचा एक गरीब पण अत्यंत श्रद्धाळू माणूस राहत होता. त्याच्याकडे संपत्ती नव्हती, मोठे घर नव्हते, शेती नव्हती. दिवसभर मेहनत करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. मात्र त्याच्या मनात भगवान विष्णूंबद्दल अपार भक्ती होती. दररोज सकाळी उठल्यावर तो स्नान करून भगवान विष्णूंच्या मूर्तीस समोर बसत असे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत असे. त्याची पत्नी लक्ष्मी त्याच्या भक्तीत सहभागी होत असे. एके दिवशी गावात मंदिरात एक विद्वान संत आले. त्यांनी अधिक मासातील एकादशीचे महत्त्व सांगितले. संत म्हणाले, अधिक मासातील एकादशी अत्यंत पवित्र मानली जाते. या दिवशी उपवास, जप, दान आणि सेवा यांना विशेष महत्त्व आहे. जो भक्त या दिवशी मनापासून भगवान विष्णूंची सेवा करतो, त्याच्यावर श्रीहरींची विशेष कृपा होते. सयाजीराव हे सर्व लक्षपूर्वक ऐकत होता. घरी परतल्यावर तो विचार करू लागला, माझ्याकडे दान करण्यासाठी धन नाही, मोठे यज्ञ करण्याची शक्ती नाही, मग मी कोणती धार्मिक कर्तव्य करू? त्याची पत्नी म्हणाली, आपल्याकडे धन नसले तरी श्रद्धा आहे, भगवानाला भक्ती प्रिय असते. हे ऐकून सयाजीरावच्या मनात समाधान आले. काही दिवसांनी 11 जूनची पवित्र एकादशी आली. पहाटेच सयाजीराव उठला. त्याने नदीवर जाऊन स्नान केले, स्वच्छ वस्त्र परिधान केले आणि मंदिरात गेला. मंदिरात पोहोचल्यावर त्याने पाहिले की मंदिराच्या परिसरात खूप घाण साचलेली होती. अनेक भक्त येणार होते, पण कुणीही साफसफाईकडे लक्ष दिले नव्हते. तेव्हा सयाजीरावच्या मनात विचार आला, भगवानाची सेवा म्हणजे केवळ पूजा नव्हे, त्यांच्या मंदिराची सेवा करणे हेही मोठे धार्मिक कर्तव्य आहे. त्याने लगेच झाडू घेतला आणि संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली. उन्हात वाढत होते, घामाने त्याचे कपडे भिजले होते, पण त्याने काम थांबवले नाही. काही लोक त्याच्याकडे पाहून हसू लागले, अरे सयाजीराव, उपवास सोडून झाडू मारण्यात काय पुण्य मिळणार? पण सयाजीराव शांत राहिला. तो म्हणाला, भगवानासाठी केलेली प्रत्येक सेवा ही पूजा असते. संपूर्ण दिवस त्याने मंदिराची स्वच्छता केली, येणाऱ्या भक्तांना पिण्याचे पाणी दिले, वृद्धांना बसायला जागा करून दिली. रात्री मंदिरात भजन सुरू झाले. सयाजीराव ही भजनात सहभागी झाला. संपूर्ण रात्र विष्णू सहस्रनाम आणि हरिनाम संकीर्तन सुरू होते. सयाजीरावचे मन भक्तीने भरून गेले. मध्यरात्रीच्या सुमारास तो थोडा वेळ मंदिराच्या एका कोपऱ्यात बसला आणि डोळे मिटले. तेव्हाच त्याला एक विलक्षण अनुभव आला. त्याला असे वाटले की संपूर्ण मंदिर दिव्य प्रकाशाने उजळून निघाले आहे. त्या प्रकाशातून भगवान विष्णू प्रगट झाले. 4 भुजा, शंख, चक्र, गदा आणि पद्य धारण केलेले श्रीहरी अत्यंत तेजस्वी दिसत होते. सयाजीराव नम्रतेने त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. भगवान म्हणाले, सयाजीराव, तुझी भक्ती आम्हाला अत्यंत प्रिय आहे. सयाजीराव आश्चर्यचकित झाला. प्रभू, मी कोणते विशेष कार्य केले? भगवान हसले, आज तू मंदिराची सेवा केलीस, भक्तांची सेवा केलीस. कोणताही स्वार्थ न ठेवता केलेली सेवा ही सर्वश्रेष्ठ पूजा असते. सयाजीरावच्या डोळ्यात अश्रू आले. प्रभू, माझ्याकडे धन नाही, सामर्थ्य नाही. भगवान म्हणाले, शुद्ध मन आणि निस्वार्थ सेवा यापेक्षा मोठी संपत्ती नाही. अचानक त्याची झोप उघडली. तो मंदिरातच होता. त्याला वाटले कदाचित हे स्वप्न असेल, परंतु त्याच्या मनात एक अद्भुत शांतता निर्माण झाली होती. दुसऱ्या दिवशी द्वादशीला त्याने विधीपूर्वक पारणे केले. त्या दिवसानंतर त्याच्या जीवनात हळूहळू बदल घडू लागले. त्याला कामात यश मिळू लागले. लोक त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याचा आदर करू लागले. गावातील लोक त्याच्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ लागले. परंतु सयाजीराव कधीही अहंकारी झाला नाही. तो नेहमी म्हणत असे, हे सर्व श्रीहरींची कृपा आहे. काही वर्षांनी गावात मोठा दुष्काळ पडला. लोक त्रस्त झाले. तेव्हा सयाजीरावने सर्वांना एकत्र केले. त्याने मंदिरात सामूहिक नामस्मरण सुरू केले. गावकरी दररोज हरिनामाचा जप करू लागले, एकमेकांना मदत करू लागले. काही दिवसात परिस्थिती सुधारू लागली. पाऊस पडला, शेती बहरली, गाव पुन्हा समृद्ध झाले. गावकऱ्यांना जाणवले की खरी शक्ती भक्ती आणि सेवेमध्ये असते. सयाजीराव वृद्ध झाला, पण त्याची श्रद्धा तशीच राहिली.
प्रत्येक एकादशीला तो उपवास करत असे, मंदिराची सेवा करत असे, गरिबांना अन्नदान करत असे. एकदा त्याने आपल्या नातवाला सांगितले, बाळा, एकादशी म्हणजे केवळ उपवास नाही, मन शुद्ध करणे, भगवानाचे नामस्मरण करणे आणि दुसऱ्याची सेवा करणे हेच खरे धार्मिक कर्तव्य आहे. नातवाने विचारले, आजोबा, भगवान खरोखर भेटतात का? सयाजीराव हसला. जेव्हा मनात निस्वार्थ भक्ती निर्माण होते तेव्हा प्रत्येक ठिकाणी भगवान दिसू लागतात. काही वर्षांनंतर सयाजीरावने शांतपणे देहत्याग केला. गावातील लोक आजही त्याची आठवण काढतात, कारण त्याने त्यांना शिकवले होते की मोठमोठे यज्ञ, दान किंवा संपत्ती यापेक्षा निस्वार्थ सेवा आणि भक्ती श्रेष्ठ आहे. 11 जूनच्या पवित्र एकादशीला भक्तांनी विशेषतः धार्मिक कामे केली पाहिजे. भगवान विष्णूंचे नामस्मरण व जप, एकादशी व्रत आणि उपवास, मंदिर सेवा व स्वच्छता, गरजू लोकांना अन्नदान, आजारी आणि गरिबांची सेवा, विष्णू सहस्रनाम किंवा भगवद्गीतेचे पठण, रात्रभर भजन, कीर्तन आणि हरिनाम संकीर्तन. लक्षात ठेवा, भगवानाला धनापेक्षा भक्ती आणि निस्वार्थ सेवा अधिक प्रिय असते. एकादशीचे खरे धार्मिक कर्तव्य म्हणजे मन, वचन आणि कर्माने श्रीहरींची सेवा करणे. तर मग भक्तमंडळी, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री विष्णू लिहायला विसरू नका.